आज आपल्यासोबत डहाणूचे माजी नगराध्यक्ष श्री रवींद्र पाठक साहेब आहेत. त्यांचा वेळ सर्वात प्रथम तर मी त्यांचा वेळ दिल्याबाबत धन्यवाद करतो आणि जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत ते आज आपण त्यांच्यासमोर मांडणार आहोत. जनतेच्या मनात काही प्रश्न असे आहेत तुमच्या उमेदवारासाठी जे आज मी तुमच्यासमोर मांडणार आहेत आणि तुम्ही त्याचं प्रत्युत्तर द्याल ही तर आमची अपेक्षा आहेच. तर आपला पहिला प्रश्न आहे की तुम्हाला राजकारणात किती अनुभव आहे आणि तुम्ही ह्या डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहून गेलेत, तर तुम्ही अशी कोणती विकास कामे केलेत जी तुम्ही आज सुद्धा सांगू शकतात प्रचारासाठी? डहाणू नगरपालिकेची स्थापना 31 मे 1985 रोजी झाली, पण डहाणूचं पहिलं निवडणूक नगरपालिकेची 1992ला झाली. 1992च्या निवडणुकीमध्ये मी शिवसेनेचा नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आलो. त्यावेळेला मी नगरसेवकांमध्ये सर्वात यंगेस्ट नगरसेवक होतो. त्यानंतर 2-3 वेळा मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. काही काळच मला नगराध्यक्ष बनण्याची संधी मिळाली. मी पूर्ण वेळासाठी नगराध्यक्ष नव्हतो, पण ज्या वेळासाठी नगराध्यक्ष होतो त्या वेळात आत्ता जे आपल्याला स्टेशनपासून ते सागर नाक्यापर्यंत सेंटरला पोल लावलेले दिसत आहेत आणि वरती तारा दिसत नाही आहेत, केबलिंग केलेलं आहे, ती मदत मी रिलायन्सकडून घेतली होती. नगरपालिकेचा त्याच्यासाठी कुठलाही खर्च झाला नाही, लेबर नगरपालिकेचं होतं. त्या कामात मला अरविंद सोनी, नंतर पोद्दार आणि आदिशेठ यांनी भरपूर सहकार्य केलं. त्याचप्रमाणे चंद्रिकाच्या समोर एक मुतारी होती, अनेक वर्षापासून दुर्गंधी होती, ती तिथून हटवली. त्याच्यासमोर एक ट्रान्सफॉर्मर होता, तो हलवला. तो रस्ता फारच अरुंद होता, तो रस्ता मी मोठा केला. मला मिळालेल्या अत्यल्प काळामध्ये सुद्धा मी ही कामं करू शकली की जी आजही जवळजवळ 20-25 वर्षांसुद्धा तुमच्या समोर उभी आहेत. लोकांनी तुमचा उमेदवार श्री राजेंद्र माची साहेबांना का मत करावं असं तुम्हाला का वाटतं? राजेंद्र माची हा सर्वसामान्यातून आलेला उमेदवार आहे. तो मेहनती आहे, प्रामाणिक आहे. आता त्याला बोलण्याची सवय नाही. तो राजकारणात आल्यानंतर भाषण प्रत्येकालाच करावं लागतं असं नाही, पण त्याला भाषण करण्याची जास्ती वेळ आली नाही. त्यामुळे त्याला बोलण्याला थोडी जरी अडचण असली तरी त्याची इमानदारी आहे आणि तो लोकांची कामं करतो. सर्वसामान्यांचा तो प्रतिनिधी आहे आणि आत्ताचे जे आधी नगराध्यक्ष होते त्यांच्या विरुद्ध भयंकर असंतोष आहे, त्यांचा अहंकार आहे. म्हणून सर्व पक्ष एकत्र झालेले आहेत आणि त्या पक्षात सगळ्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी शिंदेसाहेबांनी राजू माच्छी या सामान्य कार्यकर्त्यावर दिलेली आहे आणि त्यासाठी लोकांना खूप आनंद झाला आहे. मागच्या 5-10 वर्षामध्ये डहाणूच्या मनामध्ये असं एक एजेंडा निर्माण झालाय की डहाणू नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचाराचं खूप कुरण चालू झालेलं आहे. भ्रष्टाचारांनी भरून गेलेलं आहे डहाणू नगर परिषद. जर तुमचा उमेदवार निवडून आला तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय बदल घडवणार? डहाणूच्या जनतेच्या मनात बदल कसे आणणार तुम्ही? तुमचं म्हणणं खरं आहे. डहाणू हा भ्रष्टाचाराचा आगर झाला आहेच, हा प्रश्न नाही आहे, खरोखरच आहे. कारण नगराध्यक्षांना ह्या गोष्टीमध्ये गती नाही. त्यांचा अजेंडा एकच आहे, पैसे कसे कमावता येतील आणि त्यासाठी मग कुठलीही इस्टिमेट तयार करतात. बऱ्याच वेळा कॉन्ट्रॅक्टरच इस्टिमेट तयार करतात. 2 रुपयाचं काम 10 रुपयाला करतात, मग त्याच्यात पैसे मिळतात. त्यामुळे भ्रष्टाचाराला खूप वाव मिळालेला आहे. आम्ही पहिले म्हणजे इस्टिमेट करण्यावरच कंट्रोल आणू. इस्टिमेट हे कमीत कमी पैशात जास्तीत जास्त नगरपालिकेचा फायदा होईल आणि जे काम करू ते पुढले 20-25 वर्ष टिकेल अशा प्रकाराने करू. त्यामध्ये एक्सपर्ट लोकांचं आम्ही मदत घेऊ. कॉन्ट्रॅक्टरला सांगणार नाही तूच इस्टिमेट तयार कर. डहाणूमध्ये आपण बघितलं असेल खूप डम्पिंग ग्राउंडचा जो विषय आहे खूप जुना विषय आणि खूप प्रलंबित करण्यात आला आहे. आता जर आपला उमेदवार निवडून आला तर डम्पिंग ग्राउंडचा विषय तुम्ही मिटवण्यासाठी काय उपाययोजना आणणार आहात? डम्पिंग ग्राउंड हा विषय सर्व ठिकाणी सेन्सिटिव्ह आहे. कारण कचरा कोणालाही आपल्या शेजारी नको असतो, पण कचऱ्याचे कुठेतरी विल्हेवाट लावायलाच पाहिजे. मग ती विल्हेवाट लावताना त्यातून दुर्गंधी निर्माण होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, अशी जर काही सोय केली तर लोकांचा विरोध कमी होईल. ती उपाययोजना आमच्याकडे आहे की डम्पिंग ग्राउंड किंवा सॅग्रिगेशन तुमच्या जवळ जरी असलं तरी त्यातून कुठली दुर्गंधी येणार नाही आणि त्याचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या जे रहिवासी आहेत त्यांना होणार नाही. अशी उपाययोजना आमच्याकडे आहे. पण आत्ता जे नगराध्यक्ष होते, जी बॉडी होती, त्यांना ह्याबद्दल ज्ञान नव्हतं किंवा नवीन काहीतरी शिकून लोकांचा त्रास कमी करू ही इच्छाही नव्हती, म्हणून त्यांना करता आलं नाही. आपल्या डहाणूतल्या खेडेपाड्यातून खूप आदिवासी महिला येऊन इथे भाजी विक्री, फळं विक्री करत असतात. ते उन्हातान्हात, पावसात, किती पण वारा असो, छत्री घेऊन बसलेले असतात, आपला धंदा करत असतात.
त्यांच्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्म तयार करणार आहात का? त्यांच्यासाठी एक प्रॉपर मार्केट प्लेस तयार करणार आहात का? नगरपालिकेचा विकास आराखडा माननीय एकनाथजी शिंदे यांनी 2023 साली मंजूर केला. त्या आराखड्यामध्ये जिथे मार्केटची रिझर्वेशन आहेत त्या जागा आम्ही डेव्हलप करू. आत्ता रस्त्याच्या दुतर्फा लोकांना बसावं लागतं, उन्हातान्हात बसावं लागतं, त्यांची गैरसोय होते, विकत घेणाऱ्यांचीही गैरसोय होते. ती मार्केट बनवून आम्ही निश्चित त्याच्यावर उपाय करू. त्यासाठी जागा आम्हाला जिथे रिझर्वेशन असेल ती घ्यायला लागेल. त्यासाठी डहाणूला एक अडचण अशी आहे की डहाणूला TDR नाही आहे आणि जमीन खरेदी करण्याची नगरपालिकेची ऐपत नाही आहे, फायनान्शियल पोझिशन नाही आहे. कारण ह्यांनी नगरपालिकेचा इकॉनॉमिकली खलास करून टाकलेली आहे. 2 रुपयाचं काम 10 रुपयाला करून नगरपालिकेची त्यांनी फायनान्शियली वाट लावलेली आहे. त्यामुळे TDR जर असेल तर ज्याची जागा आरक्षणात असेल तर तो देऊ शकेल आणि ती जागा विकसित होईल. आमचा मुख्यमंत्र्यांकडे आणि आता UD डिपार्टमेंट शिंदे साहेबांकडेच आहे. दोघांनाही आग्रह आहे की UDCPR लवकरात लवकर लावा. दोघेही डहाणूला येऊन गेले, दोघांनाही प्रॉमिस केलेलं आहे की लवकरच आम्ही डहाणूला UDCPR लावू. त्या लावल्यानंतर आरक्षण असलेल्या जागा आम्हाला विकसित करणं सोपं जाईल आणि ज्यांच्या जागा जातील त्यांनाही योग्य बेनिफिट मिळू शकेल. जसं की आपल्याला माहीत असेल, डहाणूमध्ये रोड कन्स्ट्रक्शनच्या वेळेस किंवा डहाणूच्या बाहेर पण ही प्रॉब्लेम आहे की आजकाल कॉन्क्रीटचे रस्ते हे खूप लोक बनवायला लागलेत, कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे. त्याच्यामुळे धूळ डस्ट पोल्युशन खूप होतं. त्या डस्ट पोल्युशनमध्ये लोकांना गाड्या चालवताना वगैरे खूप त्रास होतो. तर ह्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल? कॉन्क्रीटचे रस्ते डहाणूला अनेक ठिकाणी आहेत. त्याचं 2-3 कारण आहेत. एक कारण असं आहे की जिथे रस्ते लहान आहेत म्हणजे रुंदी कमी आहे त्या ठिकाणी डांबरीकरणासाठी पेवर आणि बाकीच्या गोष्टी जात नाहीत, तिथे कॉन्क्रीट रस्ते करतात. दुसरं, डहाणूला पाऊस जास्ती असतो त्यामुळे डांबरी रस्ते खराब होण्याचा जास्ती चान्स असतो. कॉन्क्रीट रस्ते झाले तर ते जास्ती काळ टिकतील. दुसरा, कॉन्ट्रॅक्टरचा इंटरेस्ट असतो. कॉन्क्रीट रस्ता पटकन होतो, त्यात करप्शनला जास्ती वाव आहे म्हणून सुद्धा कॉन्क्रीट रस्ते घेतात. आणि पोल्युशनचं म्हणालात तर आजूबाजूला जर साफसफाई ठेवली तर तसं धुळीचं पोल्युशन होणार नाही. कॉन्क्रीट रस्त्याला जर व्यवस्थित त्यांनी काय म्हणतात पाणी मारून 20-21 दिवस त्याचं क्युरिंग केलं असेल तर त्याचं लाईफही चांगलं राहील. क्वालिटी चांगली असायला पाहिजे. क्वालिटीवर कंट्रोल नाही आहे. तो 1 क्युबिक मीटर कॉन्क्रीट करताना किती सिमेंट टाकतो, किती पाणी टाकतो, ह्या टेक्निकल गोष्टी आहेत आणि त्या टेक्निकल गोष्टी बघण्यासाठी नगरपालिकेकडे सक्षम उपाययोजना नाही आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर तर अल्लडच आहे, तो अंगठा छाप आहे. त्याच्यामुळे त्याला फक्त काम करून व्हाईट दिसलं पाहिजे वरती, एवढाच त्याचा एम असतो. बिल टाकलं की 15 दिवसात बिल मिळेल, ज्यांचे टक्केवारी दिले की त्यातून मोकळा, हाच त्याचा उपक्रम असतो. आपल्या डहाणू नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असा खूप मोठ्या संख्येने युवा आहे जो बेरोजगार आहे, त्याच्याकडे स्किल नाही आहे. तर आपण जर आपला उमेदवार निवडून आला त्यांच्यासाठी काही स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी काय आणणार आहात का? स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ह्या एम्प्लॉयमेंट ह्या नगरपालिकेचे जरी कार्य नसलं तरी त्यांना ज्या स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात त्यामध्ये नगरपालिकेचं जर काही सहभाग असेल पैशाच्या स्वरूपात किंवा जागा उपलब्ध करून देण्याच्या स्वरूपात, तो आम्ही निश्चित करू. आपल्या डहाणूमध्ये स्टुडंट्सची खूप सुरुवातपासून अशी डिमांड आहे की त्यांना एक चांगलं वेल इक्विप्ड ग्रंथालय हवं आहे. आणि जे स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहे स्टुडंट्स, UPSC असो, MPSC असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा, त्यांच्यासाठी सुद्धा एक शिक्षणासाठी एक क्लासेस टाईप काय आपण करणार आहोत का योजना? क्लासेस करण्याचे प्रोव्हिजन नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात नाही आहे, पण लायब्ररीचं आहे. म्हणजे नगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये लायब्ररीचं रिझर्वेशन आहे. मी सांगितलं तसं जर UDCPR आला तर ते रिझर्वेशन डेव्हलप करता येईल आणि नगरपालिकेचे एक अद्ययावत लायब्ररी करता येईल. लायब्ररीसाठी देणगी देणारी खूप लोक आहेत की ज्यांचा पुस्तकांवर आणि मुलांनी शिकावं ह्याच्यावर ज्यांचा भर आहे आणि ज्यांना त्यात आवड आहे, अशा अनेक लोक मला माहिती आहेत की जर लायब्ररीची वास्तू बनवली तर आतमधली पुस्तकं किंवा इतर सामुग्रीचं डोनेशन अनेक लोकांकडून मिळू शकेल. आपल्या डहाणूमध्येच नाही तर इतर दुसऱ्या शहरांमध्ये पण हा एक असा लोकांना पण माहीत आहे सत्य, आणि आपल्याला पण माहीत आहे की सरकारी शाळांची परिस्थिती ही खूप वाईट आहे. आपल्या डहाणू नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येतात
जर आपला उमेदवार निवडून आला तर तो आपल्या शाळेंमध्ये प्रॉपर इक्विपमेंट, नवीन टेक्नॉलॉजी आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं ह्याची काळजी घेतील का? नगरपालिकेकडे ज्या नगरपालिकेच्या हद्दीत शाळा आहेत त्या नगरपालिकेकडे नाही आहेत, ते जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. जिल्हा परिषद त्या इमारतीवर डागडुजी करतं किंवा जे शिक्षक आहेत ते जिल्हा परिषदेचे एम्प्लॉई आहेत. नगरपालिकेत म्हणजे आपली ब वर्ग नगरपालिका आहे. आपल्याकडे शाळा चालवण्याचा अनुभव नाही आणि शाळाही आपल्या मालकीच्या नाहीत. पण नगरपालिकेच्या वतीने त्यांना क्रीडांगण देणं किंवा इतर सोयी देणं हे नगरपालिकेच्या हातात आहे. ते नगरपालिका निश्चित करेल. डहाणू नगर परिषदेच्या हद्दीमध्ये पिण्याच्या पाणी पुरवठ्यामध्ये खूप अनियमितपणा आहे. काही जागेवर 1 दिवस आड पाणी येते, काही जागेवर 2 दिवस आड पाणी येते. ह्याच्यामुळे लोकांना त्रास होतो. तर यासाठी काय उपाययोजना करत? माजी नगराध्यक्षांनी आत्ताच या इलेक्शनच्या काही दिवसापूर्वी असं स्टेटमेंट केलं की डहाणूची नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना आम्ही पूर्ण केली. पहिले म्हणजे पाणी पुरवठा योजना आणली ती त्यांनी आणली नव्हती. त्यांच्या काळात त्याचं काम झालं पण ते व्यवस्थित झालं नाही, पूर्ण झालं नाही. तुम्ही अनेक ठिकाणी ज्या टाक्या बांधलेल्या आहेत तिथे लिकेज आहे. पाईपलाईन सर्व एरियामध्ये गेलेले नाहीत. नगराध्यक्षांचं जिथे ऑफिस आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा गेल्या 8-10 दिवसात त्याने स्वतःनेच 20-25 बोर मारलेले आहेत, नाहीतर मतदार त्यांना मत करणार नाहीत. असं असताना सुद्धा ते खोटं बोलण्यात एक्सपर्ट आहेत. तरी ते म्हणतात की पाणी पुरवठा योजना पूर्ण झालेली आहे. आम्हाला डहाणूच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पाणी पुरेल असं पाईपलाईन टाकायला पाहिजे. जिथे नाही आहेत तिथे त्याची लांबी बघून त्या ठिकाणी पाईपलाईन गेली तर ही व्यवस्था चांगली होऊ शकेल. आमचे माजी नगराध्यक्ष होते ईश्वर धोडी, त्यांनी त्यांच्या मालकीची जागा फिल्टर प्लांटसाठी दिलेली आहे. ती नगरपालिकेच्या हद्दीच्या ॲक्च्युली बाहेर आहे, तरी पण त्यांनी ती दिलेली आहे आणि त्या फिल्टर प्लांटमधून पाणी डहाणूला मिळतं. ते फिल्टर असलेलं पाणी जर पाईपलाईन व्यवस्थित असेल तर पिण्यायोग्य पाणी प्रत्येकाला मिळू शकतं. पण पाईपच अनेक ठिकाणी डॅमेज झालेले आहेत आणि काही ठिकाणी तर ह्यांनी नियोजन शुद्ध पद्धतीने ते पाईप काँक्रीट रस्त्याखाली गेलेले आहेत. मग आता ते जर दुरुस्त करायचे असेल तर परत रस्ता तोडावा लागेल. आता आपल्याला माहीत असेल डहाणूमध्ये निवडणुका येत आहेत, सगळ्यांची धावपळ चालू आहे, सगळ्या पक्षांची. निवडून आल्यानंतर तुम्ही एवढेच ॲक्टिव्ह राहणार आहात का? एवढेच जनतेसाठी अवेलेबल राहणार आहात का? जनतेसाठी अवेलेबल राहणं आणि नगरपालिकेचं काम करणं ही माझी पॅशन आहे. हा माझा व्यवसाय नाही आहे. पॅशनला काही लिमिट नसतं, म्हणूनच मी आहे. मी काही आत्ता नगरसेवकाला उभा नाही आहे किंवा गेले 10-12 वर्ष मी कुठल्याही निवडणूक लढवलेली नाही आहे. पण आत्ता बघितलं की भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे, अव्यवस्थितपणा एवढा झालेला आहे. डहाणूच्या आजूबाजूला मोठे प्रोजेक्ट येत आहेत. डहाणू मुख्यमंत्री म्हणतात की 4थी मुंबई होऊ शकते, 3रं विमानतळ येऊ शकतं. अशा वेळेला जर डहाणूचं व्यवस्थित प्लॅनिंग नसेल, योग्य हातात डहाणू नसेल तर ह्याचा धारावी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मला ह्या गोष्टीमध्ये जास्ती लक्ष घालावं असं वाटलं, म्हणून या ठिकाणी मी पूर्णपणे ॲक्टिव्ह झालो. आता जसं तुम्ही पोर्ट आणि एअरपोर्टचा विषय काढला, तर ह्याच्यामध्ये असं कुठे होताना दिसतंय आपल्याला की डहाणूचे जे स्थानिक लोक आहेत त्यांचं कुठेतरी नुकसान होतं याच्यामुळे. ह्याच्या बाबतीत आपलं मत काय आहे? केंद्र सरकारने, राज्य सरकारने प्रॉमिस केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी डहाणूच्या सभेत सुद्धा सांगितलं की स्थानिकांना नोकरी आणि कामधंद्यामध्ये प्राधान्य देतील आणि मला वाटतं की तो एक अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्व आहे देवेंद्र फडणवीस. ते सांगतील त्याप्रमाणे करतील याच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही निवडून आल्यावर, तुमचा उमेदवार निवडून आल्यावर सगळ्यात पहिलं काम ते कोणतं कराल तुम्ही? पाणी पुरवठ्याचं काम हे फार महत्त्वाचं आहे, रोजचा विषय आहे. दुसरं काम जो कचऱ्याचं काम जे आहे की कचऱ्याची दुर्गंधी हे त्वरित बंद करू शकतो, ते काम त्वरित करता येईल. त्यानंतर लोकांना नगरपालिकेच्या हाऊस टॅक्सबद्दल बऱ्याचशा तक्रारी आहेत. म्हणजे काहींचं मोजमाप चुकीचं झालेलं आहे किंवा त्यांना जो रेट लावलेला आहे तो चुकीचा झालेला आहे. त्यांना हाऊस टॅक्स भरण्यासाठी अडचणी येतात. तर एक आम्ही असं ॲप डेव्हलप करू, मोबाईल ॲप, की त्या मोबाईल ॲपवरून तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचं वर्णन ॲक्सेस करता येईल आणि टॅक्सही भरता येईल. ही सोय आम्ही त्वरित करू. विरोधकांकडून सतत एक टीका करण्यात येईल तुमच्यावर की तुम्ही सगळे लॉकडाऊनच्या टायमाला, कोरोनाच्या टायमाला लपून बसलेले आणि ते लोकांची सेवा करत होते. असं त्यांचं मत आहे. असं जर असतं तर त्यांनी जर सेवा केली असती
भाजपचे आमदार 2 वेळेला का पडले? 19लाही पडले आणि 24लाही पडले. जर कामं केलं असतं त्याचा फायदा दिसला असता. याने शोबाजी केली. म्हणजे लोक येतात त्यांच्याबरोबर उभं राहून फोटो काढणे, त्याच्याबरोबर 4 गाड्या फिरवणे, याला सेवा म्हणत नाहीत. ती सेवा सगळ्यांनी केली, अनेकांनी सेवा केली, जी कोणाला कळणारी नाही अशी सेवा केली. अनेक लोकांना त्यांनी अन्नधान्य दिली, जेवणाची व्यवस्था केली, पण त्याने ह्यांच्यासारखी शोबाजी केली नाही. ह्यांची शोबाजी जास्ती आहे म्हणून ती लोकांना पसंत नाही आहे. जसं आपल्याला माहीत असेल, आता डहाणूमध्ये आपल्या बीचवर एक गार्डनचा प्रोजेक्ट आणलेला, त्यामुळे तिकडच्या झाडांचं खूप नुकसान होणार होता, पण ते थांबवण्यात आलं. तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? ते व्यवस्थित प्लॅनिंग करून तिथे गार्डन होणं आवश्यक आहे. डहाणूला पर्यटन वाढणं ही काळाची गरज आहे आणि पर्यटनामुळे डहाणूमध्ये उद्योग सुद्धा वाढतील, म्हणजे पर्यटन उद्योग वाढेल. तर तिथे बीचवर एक सुव्यवस्थित गार्डन, मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था ही होणं आवश्यक आहे. आलेल्या प्रोजेक्टमध्ये जर ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून गार्डन होणं आवश्यक आहे. आपले विरोधक भरत राजपूत यांनी थोडे दिवस अगोदर एक व्हिडिओच्या माध्यमातून असं वक्तव्य केलं होतं की तुम्ही उमेदवार बघू नका, तर तुम्ही पक्षाचे चिन्ह, नरेंद्र मोदीचा चेहरा आणि देवेंद्र फडणवीसांचा चेहरा बघून मत द्या. ते तसं करणारच, कारण त्यांनी दाखवण्यासारखं कुठलं कामच केलेलं नाही आहे. 5 वर्षापूर्वी जेव्हा ते प्रथम काँग्रेसमधून भाजपमध्ये आले, तो बँक घोटाळा करून आले होते. वाचण्यासाठी ते भाजपमध्ये आले. भाजपमध्ये तेव्हा पोकळी होती, ती त्याने भरून काढली आणि तेव्हा मोदी आणि फडणवीस साहेबांच्या नावावर त्यांना लोकांनी निवडून दिलं. आता 5 वर्षानंतर, 7 वर्षानंतर सुद्धा तेच सांगणं किती योग्य आहे? तुम्ही कामावर सांगा, मी हे काम केलेलं आहे, ह्या कामासाठी मला मत द्या. फडणवीस आणि मोदी तर त्यांचं काम करतातच आहेत. त्यांच्या नावावर त्यांना सर्टन मतं मिळतात म्हणून ते तिथे आहेत. त्यांनी कधीही विरोधी पक्षात राहणं पसंत केलं नाही. आज उद्या जर काँग्रेस सत्तेत आलं तर उडी मारून काँग्रेसमध्ये जातील. त्यांना कुठल्याही पक्षाशी काही बांधिलकी नाही. त्यांना स्वतःचा विकास करण्यातच आनंद आहे. डहाणूमध्ये आपल्या वाढवण गावाच्या आसपास जमीन घोटाळ्याचं प्रकरण असं काही समोर आलेलं, तुम्ही ते क्लिअरली सांगाल का ऑडियन्सला, काय होतं ते? जमीन घोटाळा असं म्हणता येणार नाही, पण वाढवणला कुठून रस्ता जाणार आहे किंवा रस्त्याला लगतच्या जमिनी अनेक लोकांनी विकत घेतलेल्या आहेत. काहींना असं वाटतं की रस्त्यात माझी जमीन गेली तर चौपट, त्याच्यामुळे मला सरकारची जी स्कीम आहे 2013चा जो नोटिफिकेशन आहे त्याप्रमाणे सरकारी योजनामध्ये जर जागा जात असतील तर त्याला रेडी रेकनरच्या चौपट पैसे मिळतात आणि ते टॅक्स फ्री असतात. त्या आशेवर अनेक लोकांनी तिथे ॲग्रीमेंट केलेली आहेत. बऱ्याच लोकांना लिगल गोष्टी माहिती नव्हत्या, जागेचं पोझिशन आहे की नाही हे माहिती नव्हतं. एकाच सातबारावर अनेक लोक होते, सगळ्यांचा कन्सेंट नव्हता, तरीसुद्धा जागा घेतल्या आहेत. काही व्यवहारात अडचणी झालेल्या आहेत. डहाणूमध्ये जसं आपल्याला माहीत असेल, ह्या वर्षी गणपती भरत राजपूत यांनी त्याचा कार्यक्रम ठेवला नाही, पण मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदर आपण बघितलं असेल, बाहेरून पोरी बोलावल्या जातात, बिहार यूपीच्या गाण्यांवर त्यांना नाचवलं जातं. तर हा कुठेतरी गणपतीचा किंवा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे असं तुम्हाला वाटते? 100% गणपती आणि शिवजयंती ही टिळकांनी सुरू केली, ती लोकांना एकत्रित करण्यासाठी केली. एक सामाजिक चळवळ होती. याने त्याचं विभस्त प्रकार केलेला आहे. हा त्याची शोबाजी आहे. तो प्रत्येक वर्षी येऊन त्या जनता बँकेच्या चौकात मै हूँ डॉन लावतो. हे काय विचित्र प्रकार आहे. अजिबात लोकांना पसंत नाही आहे. लोकांचेच पैसे, तो काय स्वतःच्या पैशाने करत नाही, लोकांच्याकडून देणगीच्या स्वरूपात वसूल करतो, त्यांना पावत्या पाठवतो आणि त्या पैशातून ही उधळण करतो. त्यांनी स्वतःच्या स्वकमाईतून रोज उत्सव करावा, आमचं काहीच म्हणणं नाही आहे. भरत राजपूत यांनी तुमच्यावर एक टीका केली होती की तुमच्याकडे काही त्यांच्या बाबतीत हे नाही, क्रिटिसिझम, म्हणून तुम्ही त्यांच्या गाड्यांवर निशाणा करत असता. गाड्यांवर बोललोच नाही मी त्यांच्या कार्यावरच बोललो. त्यांचा विकास झालेला आहे. त्यांनी व्यवसाय करून कुठली गाडी घ्यावी का हेलिकॉप्टर घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनात असता तेव्हा तुम्ही नगरपालिकेच्या कामातून जर पर्सेंटेज घेत असाल तर ते उघड होतं. जरी प्रूव्ह झालं नाही तरी कॉन्ट्रॅक्टर लगेच बोललं जातं की किती % नगराध्यक्ष घेतो. नगरपालिकेच्या बिल्डिंग परमिशनमध्ये तुम्ही पैसे घेता. अनेकांच्या तक्रारी आहेत, ते लेखी तक्रार द्यायला घाबरतात. पण हे जे अवैध प्रकारे तुम्ही पैसे गोळा केलेले आहेत, अनेकांचं असं त्यांच्याच पार्टीतल्या अनेक लोकांचं मत आहे, प्रत्येक वेळेला इलेक्शनच्या वेळेला जे पैसे येतात त्यातले ते अर्धे आतमध्ये करतात म्हणून गाड्या वाढतात. हा माझा आरोप नाही आहे, त्यांच्याच पार्टीतल्या लोकांचा आहे.
आता तो किती खरा खोटा आहे त्यांनाच माहिती. डहाणूमध्ये कॉमन असा एक प्रकार चालू झालेला आहे की एक रस्त्याचा टेंडर पास केला जातो, तो रस्ता 6-8 महिन्यात खराब होतो का मग परत त्याच रस्त्याचा टेंडर पास केला जातो, मग परत तोच प्रकार होतो. तर तुम्ही निवडून आल्यावर ह्याच्यामध्ये बदल आणाल का? मी सांगितलं की इस्टिमेट असं बनवलं जाईल की जे कमी पैशात उत्तम क्वालिटी असेल आणि जे काम कराल ते कमीत कमी 20 वर्ष तरी टिकलं पाहिजे, अशा प्रकारचंच असेल. आता प्रत्येक टेंडरमध्ये तुम्ही बघायला गेलात तर अमुक एक वर्षाची गॅरंटी असते आणि त्या गॅरंटीसाठी काही तुमचे पैसे ती संस्था डिपॉझिट म्हणून ठेवून पण घेते. पण हे वेगवेगळ्या मार्गाने तिथून काय म्हणतात त्यात घोटाळे करून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात, काही याच्यात यशस्वीही होतात. म्हणजे नगरपालिकेच्या त्या सगळ्या प्रकारावर तुमचं लक्ष पाहिजे. ह्याने कधी नवीन ठराव घेतले, कधी त्याचं टेंडर काढलं. सगळीच टेंडर काही ऑनलाईन होत नाहीत, काही मॅनेज करून केली जातात. बिल काढलेलं सुद्धा तुम्हाला ऑडिटला येईल तेव्हा कधीतरी समजेल, त्याआधी समजतही नाही. तर हे प्रकार आम्ही त्याच्यावर क्लोज वॉच असेल आणि हे प्रकार आम्ही निश्चितपणे मिनिमम किंवा 0 करू. तुम्हाला असं कुठेतरी वाटते का की भरत राजपूत जे आहेत, जे फक्त जिकडे त्यांचे मतदार जास्ती आहेत तिकडे ते जास्ती लक्ष देतात आणि जिकडे त्यांचे मतदार कमी आहेत तिकडे कमी लक्ष देतात? तुम्ही जर निवडून आले तर तुम्ही सेम कराल की तुम्ही ह्याच्यामध्ये बदल घडवाल, सगळ्यांसाठी निरपेक्ष राहाल? आमच्यासाठी जनताही सेम आहे. म्हणजे तो झोपडीत राहत असू दे नाही तर बंगल्यात राहत असू दे, त्याला सेम सुविधा ज्या बंगल्यावाल्याला नगरपालिका प्रोव्हाइड करते तीच त्याला मिळाली पाहिजे. त्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याला त्याच्या इथे स्ट्रीट लाईट पाहिजे, कचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, गटरचं पाणी त्याच्या आजूबाजूला साचणार नाही हे बघितलं पाहिजे. ही सर्वांना सेमच मिळालं पाहिजे. ते असं काही नाही आहे की म्हणजे श्रीमंत लोकांची वस्ती आहे तिथे जास्ती फॅसिलिटी आणि जिथे गरीब लोक राहतात तिथे कमी फॅसिलिटी, असा कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. भरत राजपूत यांनी आपल्यावर एक टीका केली होती की विरोधकांकडे काही माझ्यासाठी मुद्दा नाही बोलायला म्हणून ते सगळे एकत्र आले आहेत, तरी त्यांची संख्या खूप कमी आहे आणि मी बहुमताने जिंकेन, माझे 27च्या 27 सीटा येतील. ते सांगायला विसरले की ते अहंकारी आहेत म्हणून त्यांच्याबरोबर जॉईंट व्हायला कोणी तयार नाही म्हणून एकत्र आले नाहीत. ते विरोधी पार्टीत का नाही आले? कारण त्यांना रुलिंग पार्टीचे जे रेडी मतं आहेत 20-25% ती पाहिजेत म्हणून ते तिथे आहेत. विरोधी पक्ष एकही पक्ष त्याला जॉईंट व्हायला का तयार झाला नाही? कारण तो अहंकारी आहे, तो कोणाचंच काम करणार नाही. त्याचे जे मागच्या वेळेला नगरसेवक होते त्यातले 70% नगरसेवक परत नगरसेवक व्हायला तयार नाहीत, त्यांचीही कामं केली नाहीत. अनेक नगरसेवकांनी त्यांच्या मतदारांना सांगितलं की नगराध्यक्ष आमचं ऐकत नाही, तुम्ही तुमचं काम कसं करू? काही नगरसेवक खरोखर चांगले होते पण त्यांची हा कामच करायचा नाही, हा कुठली कामं करायचा ज्यात त्याला फायदा होईल अशीच कामं करायचा, म्हणून तेही कंटाळलेले होते. ह्याच्याबरोबर जॉईंट व्हायला कोणीही तयार नाही. म्हणजे याचं कसं आहे, असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ. तर ह्याच्याशी करून घोटाळ्यात आपलं नाव कोण करून घेईल? बँकेच्या घोटाळ्यात असंच झालं होतं. जे निष्पाप लोक होते त्यांना सुद्धा 2-2, 3-3 महिने जेलमध्ये जायला लागलं. त्यामुळे ह्याला कोण जॉईंट होणार? आपले विरोधक जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि जे मुख्य नेते सुद्धा आहेत ते असं सतत टीका करत असतात की राजेंद्र माच्छे यांना धड बोलता येत नाही, ते काम कशी काय करणार? काम करणं आणि बोलणं याच्यात फरक आहे. म्हणजे समजा एखादा मुका उमेदवार असेल तर त्याला आपल्या संविधानात निवडणुकीला बंदी आहे का? ते कामाने दाखवतात मी काय काम करतो ते, आणि हे नुसतंच बोलून काहीच काम करत नाहीत, खोटंच बोलतात. मग आता लोकांनी चूज करायचं आहे की एखाद्याला बोलता कमी येतं पण काम चांगलं करतो आणि दुसरा जास्त बोलतो, तो कोणाला मत द्यायचं? असे कुठले प्रॉमिसेस आहेत जे तुमच्या विरोधकांनी केलेले जनतेशी निवडून आल्यानंतर ते पूर्ण केलेच नाही? त्याने मागच्या 7 वर्षापूर्वीचा त्यांचा जो जाहीरनामा आहे तो त्यांना म्हणून तुम्ही एकदा पब्लिश करा आणि सांगा ह्याच्यातली कुठली कामं केलेली आहे. त्याने सांगितलं तर क्रीडांगण होईल, नगरपालिकेची इमारत होईल, कचरा व्यवस्थापन होईल, नंतर काय तुमचं उद्यानं होतील, नंतर वायफायची मध्ये सांगितलं तर वायफाय सगळ्यांना फ्री देऊ, असं करू. कुठलंच काम केलेलं नाही. त्यांनी फक्त गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीममधून कॉन्क्रीट रोड कुठे करता येईल, गटर कुठे करता येईल, ज्याच्यात जास्ती फायदा होईल अशीच कामं केली. तुम्ही अनेक गटर येतं तर स्लोपही नाही आहे. म्हणजे पाणी एका ठिकाणून टाकलं तर ते थोडंसंच पुढे जातं, तिथे अडकतं. त्याचं एक्झिट कुठे आहे हे सुद्धा त्याने बघण्याचं काम केलेलं नाही आहे. अनेक ठिकाणी, काही ठिकाणी केलेलं आहे कारण कॉन्ट्रॅक्टर हुशार होता, त्यांनी स्लोप बघितलेला आहे. पण अनेक कॉन्ट्रॅक्टर हे फक्त कामं करतात दुसऱ्याच्या नावावर.
त्यांचं स्वतःचं रजिस्ट्रेशन पण नाही आहे. आणि त्या आता ह्याच्यात मला असं समजलेलं आहे की नगरपालिकेत काम करणाऱ्या अशा कॉन्ट्रॅक्टरचा तुमच्या जीएसटीचा मोठा एक घोटाळा उघड झालेला आहे. त्यामुळे अनेकांना प्रॉब्लेमला सामोरं जायला लागणार आहे. डहाणूमध्ये जसं आता तुम्ही आपले प्रचार वगैरे चालूच आहेत, सभा होत राहतात, जनतेचा प्रतिसाद कसा आलाय तुम्हाला? उत्तम प्रतिसाद आहे. प्रत्येकाला परिवर्तन पाहिजे. जिथे आम्ही जातो तिथे लोक म्हणतात की ह्या वेळेला परिवर्तन पाहिजे, आमच्या भागात त्याने काहीच काम केलेलं नाही. म्हणून तर मी तुम्हाला सांगतो की त्याच्या ऑफिसच्या आजूबाजूला सुद्धा त्यांनी बोरिंग केलेले आहेत, जे 7 वर्षात करू शकला असता. आणि पहिले तर पाणी पुरवठा योजना जर तुमची पूर्ण झाली असेल तर बोरिंग करण्याची आवश्यकताच काय? पाणी असेल तर. पण पाणीच नाही आहे. अनेक ठिकाणी नळ आहेत गेलेले, पण पाणी येत नाही. तुम्ही वॉर्डमध्ये फिरलात तर तुम्हाला लक्षात येईल की तक्रारी अनेक आहेत. काही भागात पाणी येत आहे, म्हणजे 100% भागात पाणी येत नाही असं मी म्हणत नाही, पण 30-40% भागात पाणी जात नाही, किंवा 30-40% ठिकाणी पाईपलाईनही गेलेली नाही अजून. आपल्या डहाणूमध्ये आताच मुख्यमंत्री येऊन गेले. मुख्यमंत्री जेव्हा येणार होते तेव्हा अख्खे रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आले, पण मागची 8 वर्ष असं काहीच काम नाही झालं. लोकांना खूप त्रास होत होता. याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? ते तर मी सांगतोच की त्यांना रोजचा जायच्या रस्त्यामध्ये सुद्धा खड्डे असले तर ते भरण्याची इच्छा होत नाही. ते त्यांना स्वतःचा PR करण्यासाठी मोठे मोठे DJ लावायचे, फटाके फोडायचे, त्यासाठी पैसे आहेत. डहाणू फेस्टिवलमध्ये शोबाजी करायची, त्यासाठी नगरपालिकेचे पैसे वापरायचे, तुमच्या आमच्या टॅक्सचे पैसे वापरायचे, त्यासाठी आहेत. पण खड्डा कुठलाही झाला तर तो एक 3-4 दिवसात भरला गेला पाहिजे. ही साधी गोष्ट सुद्धा त्यांना करता येत नाही. आता मुख्यमंत्री हे आपले सर्वांचे मुख्यमंत्री आहेत. ते असताना जे रस्ते त्यांनी केले ते डागडुजी केली. त्याची क्वालिटी बघा कशी आहे. ती मला वाटत नाही नगरपालिकेचा रिझल्ट लागेपर्यंत तरी टिकेल. डहाणूच्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आजपर्यंत जो भ्रष्टाचार झालाय, जर आपला उमेदवार निवडून आला तर ते भ्रष्टाचाराचं प्रकरण समोरून आणून त्याला सुधारणार का तुम्ही? नक्कीच. म्हणजे मी तुम्हाला एस्टिमेट दाखवू शकेन की एखादा समजा उदाहरणासाठी एखादा रस्ता 100 मीटर कॉन्क्रीटचा आहे, त्याची लांबी रुंदी घेऊन त्याचं इस्टिमेट आणि ॲक्च्युली होणारा खर्च हे मी जनतेसमोर ठेवीन. तर एवढं इस्टिमेट जास्ती का केलं, कुठल्या कारणाने केलं हे जनता समजेल. कारण आता जो भ्रष्टाचार झालेला आहे ते असं म्हणतील टेक्निकली की टेंडर निघालं होतं, जर तुम्हाला कमी पैशात भरायचं होतं तुम्ही मायनस टेंडर भरायला पाहिजे होतं. आता ती प्रोसेस होऊन गेलेली आहे. हा असा भ्रष्टाचार आहे जो होऊन गेलेला आहे. त्याच्यामध्ये जर तो कोणी दोषी आढळलं तर त्याला नक्कीच आम्ही शासन करण्याचा प्रयत्न करू, पण असा भ्रष्टाचार होऊनच देणार नाही अशी एस्टिमेट. जर तुम्ही निवडून आल्यावर तुम्हाला असं कुठे दिसून आलं की तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा तुमच्या कोणत्या वर्करमध्ये कोण भ्रष्टाचार करते, तर तुम्ही काय ऍक्शन मी स्वतःहून त्याच्यावर ऍक्शन घेईन. असा कुठलाही भ्रष्टाचार आम्ही खपून घेणार नाही. आपले नगर अध्यक्ष सतत एक डायलॉग फेमस आहे, त्यांचा डायलॉग करत असतात, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. त्याला कुठेतरी बुरखानी हा डायलॉग सांगितलेला आहे, त्याचा पाठ झालेला आहे, म्हणून तो परत परत रिपीट करतो. दुनियेला झुकवायला कशाला पाहिजे? दुनियेला जिंकायला पाहिजे. कर्तृत्वाने, क्षमतेने, आदराने जिंकायला पाहिजे. दुनियाने तुमच्यावर प्रेम करायला पाहिजे. तर असं असताना झुकवण्याची ही जी मानसिकता आहे तीच अहंकारी मानसिकता आहे. त्याच्याच तर विरुद्ध लोक आहेत. आणि आपल्याला असं कुठेतरी वाटतंय का, आता जसं आपण बघू 2-3 दिवस अगोदर भाजपाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर असा मेसेज आलेला की भरत राजपूत यांनी परप्रांतीयांची एक मीटिंग ठेवलंय. तर असं कुठेतरी आढळून येतं का की भरत राजपूत हा फक्त त्यांच्या लोकांना जास्ती फेवर करतो आणि डहाणूच्या स्थानिक लोकांना थोडं हे करतो? तो त्यांच्या लोकांनाही फेवर करत नाही, तेही विरोधात आहे. पण आता त्याला ग्राउंड रियालिटी समजली की सगळीकडूनच विरोध आहे, तर माझे परप्रांतीय तरी मला मदत करतील म्हणून एक त्याने केविलपणा प्रयत्न केला. थोडे लोक जमले होते, पण जे जमले होते तेही काही प्रेशरमुळे जमले होते. तेही म्हणतात अरे आमचीही कामं केलेली नाही, त्याला कुठल्या आधाराने आम्ही सपोर्ट करू, तेही त्याच्या बरोबर नाही आहेत. भरत राजपूत लोकांच्या मनात असं एक हे झालेलं आहे निर्माण, म्हणजे लोकांच्या मनामध्ये की भरत राजपूत यांच्याकडे खूप पैसा आहे पण त्यांना कोणी हरवू नाही शकत. पैसाने हरवता येत नाही, कामानेच हरवता येतं. प्रेमाने तुम्ही आपलंसं करू शकता, पैशाने काही मतं बदलू शकतात, पण हरवता येत नाही. हार त्यांचीच होणार आहे, निश्चित आहे. आज त्यांनी कुठलेही काम केलेलं नाही, त्यामुळे सर्व जोर त्यांचा हा पैशावरच असणार आहे. अनेक लोक त्यांच्याकडून पैसे घेतील,
पण मतदान योग्य उमेदवारालाच करतील याच्यावर माझा विश्वास आहे. डहाणू आपल्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोणकोणते रोड येतात? कारण जेव्हा आपण ऑथॉरिटीकडे जातो रोड सुधारण्यासाठी, पीडब्ल्यूडी कडून सांगण्यात येते की हे नगर परिषदेचं काम आहे, नगर परिषदेकडून सांगण्यात येते की हे पीडब्ल्यूडीचं काम आहे. तर आपण त्याची क्लॅरिटी द्याल का पब्लिकला? हो, आपल्या डहाणू नगरपालिकेतून स्टेट हायवे जातो, जो पारनाक्यापासून सागर नाका आणि ब्रिज क्रॉस करून सरावली आणि बाहेर जातो. तो स्टेट हायवे आहे, तो पीडब्ल्यूडीकडे आहे. तर त्याची डागडुजी आणि त्याचे रस्ते बनवण्याचं काम पीडब्ल्यूडी करते. बाकीचे जे रोड आहेत ते नगरपालिकेचे आहेत. अंतर्गत जेवढे रोड आहेत हे सर्व नगरपालिकेचे आहेत. नगरपालिकाच बनवते, खर्च तेच करतं, मेंटेन पण तेच करतं. आता हा जो मेन रस्ता जो आहे, जो पारनाक्यापासून चारोटीपर्यंत होणार आहे, त्यात नगरपालिकेचा भाग जो आहे तो ते कॉन्क्रीट करणार आहे. त्याचं टेंडरही झालेलं आहे. काही कोर्टाच्या काही स्टेमुळे ते मध्ये अडलं होतं, पण निवडणुकीनंतर ते पूर्ण परत चालू होईल. त्याचं बाकी प्रोसेस पूर्ण झालेली आहे. डहाणूच्या वडकुंड रोडमध्ये रस्ता हा खूप खराब आहे. तिकडून कॉलेजचे स्टुडंट, विद्यार्थी, तिकडे गावातली लोक सुद्धा प्रवास करतात. त्या रस्त्यामध्ये धूळ खूप आहे, खड्डे खूप आहे, ऍक्सिडेंट पण खूप झालेत. आता ज्या कॉलेजचे आपले नगराध्यक्ष भरत राजपूत कार्यकर्ते आहेत, त्याच कॉलेजची एक शिक्षिका जेव्हा तिकडे ऍक्सिडेंट होऊन पडली आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा तिथे रस्ता करण्यात आला, तोही अर्धा, आणि थूक लावून तिकडे काही बरोबर काम नाही केलं. तर तुम्ही जिंकल्यावर असं आश्वासन कसं देऊ शकता की तुम्ही हे सगळे कामं निरपेक्ष राहून चांगलं करा? रस्त्याचं कुठलाही नवीन रस्ता बनवायचा असेल तर मेन प्लॅनिंग असं पाहिजे की रस्त्याच्या आजूबाजूला, म्हणजे रस्त्याच्या बाजूला रेन वॉटर ड्रेनेज पाहिजे, ड्रेनेजची सोय पाहिजे. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या लाईन जर त्यामध्ये असतील तर त्या साईडला गेल्या पाहिजेत, कारण त्या जर रिपेअर करायच्या असतील तर परत रस्ता खडायला नको. काही वेळेला क्रॉस ड्रेनेज सुद्धा पाहिजे, म्हणजे रस्ता खोदायला नको. इकडून तिकडे जर काही गोष्टी जायला पाहिजे असतील, केबल आहेत, पाईपलाईन आहे, ह्या जर जायला पाहिजे असतील तर आधीच त्याची व्यवस्था करायला पाहिजे. किंवा प्लॅनिंग व्यवस्थित पाहिजे. प्लॅनिंग व्यवस्थित असेल तर खर्च कमी येतो आणि जे काम आहे ते खूप वर्ष तसंच्या तसं चांगल्या क्वालिटीमध्ये राहू शकतं. डहाणूमध्ये आजपर्यंत जे भ्रष्टाचार आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरवर आरोप लागलेत भ्रष्टाचाराचे, त्यांना तुम्ही परत संधी द्याल की नाही? अजिबात नाही, नाही. अजिबात नाही. नुसतं आरोप लागले म्हणून संधी देणार असं नाही, त्यांची क्वालिटी नसेल म्हणून संधी देणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप तर कोणावरही लागू शकतात, पण त्याची जर क्वालिटी खराब असेल तर त्याला संधी देणार नाही. जनतेच्या मनात अजून एक असा प्रश्न असतो की निवडणुकीच्या अगोदर सगळेच मोठमोठे वायदे करत असतात. आता ते जेव्हा आपला व्हिडिओ बघणार त्यांनाही असं वाटेल, तर तुम्ही त्यांना काय आश्वासन द्याल की त्यांना असं वाटेल की तुम्ही खरं बोलत आहात? माझा अनुभव नगरपालिकेत आहे आणि लोकांना माझ्याविषयी माहिती आहे की मी खोटं बोलत नाही. जो काही सल्ला देतो तो योग्य देतो. मला कुठले कॉन्ट्रॅक्ट नको आहे, न मी नगरसेवकाला उभा आहे, न माझे कुठले लागेबंदे तिकडे आहेत. त्यामुळे मी जे सांगेन ते योग्य सांगेन. हा इतक्या वर्षाचा मी तिथे माझं गुडविल कमवलेलं आहे आणि ते मी गुडविल असंच वाया घालवणार नाही. तर तुम्ही तुमची आणि राजेंद्र माची यांची अशी कोणती कामं सांगाल ज्याच्याने जनतेला आपल्यावर विश्वास बसेल? राजेंद्र माची नगरसेवक आहेत, त्यांच्याच भागात जवळजवळ 20 वर्ष त्यांच्या इकडचे सर्व रस्ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत. एक स्मशानाचं काम बाकी आहे, ते स्मशानाचं काम सुद्धा नगराध्यक्षांनी अडवलेलं आहे. त्या कामाचं इस्टिमेट मला असं समजलं, माझ्याकडे पेपर नाही आहेत, जवळजवळ 2 कोटी रुपयाचं काम आहे. आता एखादं स्मशानभूमी करायला 2 कोटी का लागतात हे इस्टिमेट बघितल्यानंतर मी सांगू शकेल, पण प्रथम दर्शनी ते फारच जास्त इस्टिमेट आहे असं मला वाटतं. 2 कोटीमध्ये कमीत कमी 2 तरी तुमच्या स्मशानभूमी व्हायला पाहिजेत, कारण कंपाऊंड वॉल आणि बाकीच्या गोष्टी तर अस्तित्वात आहेतच. त्यांना फक्त मधलं स्ट्रक्चर बनवायचं आहे, तर त्यासाठी एवढे पैसे का लागतात हे बघावं लागेल. पण त्यांच्या हेकेखोरपणामुळे डहाणू गावातलं स्मशानभूमीचं काम झालेलं नाही. अनेक लोकांना त्यामुळे त्रास झालेला आहे. बरेच वेळेला गावात जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याला स्टेशनवर घेऊन यावं लागतं.
डहाणूमध्ये रुग्णालयांमध्ये कॅशलेस फॅसिलिटीज आणण्यासाठी ज्याच्याने गोरगरीब जनतेची मदत होईल त्यासाठी तुम्ही काय करत? गोरगरीब जनतेसाठी सरकारने आयुष्यमान भारत हे एक आरोग्य कार्ड काढलेलं आहे. ते एक्सेप्ट करतील असं आम्ही बघू. त्याचप्रमाणे तुम्ही कॅशलेस म्हणता, ज्याचा इन्शुरन्स आहे त्याच्यासाठी कॅशलेस आहे. त्यासाठी जे हॉस्पिटल आहे त्यांना आम्ही फोर्स करू शकत नाही. पण आमचे चांगले संबंध आहेत, त्यांना सांगू शकतो की डहाणूला जर कोण आजारी पडला तर त्याला इतरत्र घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही कॅशलेस फॅसिलिटीसाठी तुमच्या रुग्णालयामध्ये काय करता येईल हे बघा. त्यामुळे डहाणूच्या रुग्णांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्हाला डहाणूच्या जनतेला काय मेसेज द्यायचा एंड मेसेज, आणि त्यांनी मतदान करताना काय विचार करून मतदान करावं? नगरपालिकेतील नागरिकांना, मतदारांना माझं हे आव्हान आहे की या अहंकारी नगराध्यक्षाचा तुम्ही दारुण पराभव करा. आपला एक शिंदेसाहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्ता दिलेला आहे, ज्याला कामामध्ये इंटरेस्ट आहे, ज्याच्याकडे टीम आहे, व्हिजन टीम आहे, त्याला सपोर्ट करणारी, आणि नगराध्यक्ष हा कुठलंही चांगलं सजेशन ऐकणारा माणूस आहे. तर अशा नगराध्यक्षाला आणि त्याच्या टीमला बहुमताने निवडून द्या. पुढल्या 5 वर्षासाठी एक चांगली नगरपालिका आपण सर्वांसाठी देऊ. आणि त्या वेळेत जर खरोखरच वाढवण आणि बाकीच्या डेव्हलपमेंटमुळे गर्दी होणार असेल तर ती गर्दी सुसह्य होण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील त्या सर्व करू. आणि नगरपालिकेत शिंदे साहेबांचं पॅनल पूर्ण मताने निवडून द्याल ही परत एकदा आशा व्यक्त करतो. धन्यवाद. आज तुम्ही आपला वेळ देऊन जनतेच्या मनातले प्रश्नांचं उत्तर दिलेत, यासाठी मी आपला धन्यवाद करतो आणि हा इंटरव्ह्यू इथे संपतो.